नमस्कार मंडळी, सुनभात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण आज इथे बटाटा पोहे पाहणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 2 चमचे तेल गरम करत ठेवलेले आहे. जी आपली तेलाची कॅन असते त्यात तेलाची पळी असते, त्या पळीने 2 ते 3 पळी मी इथे तेल घेतलेलं आहे आणि इथे तापत ठेवलेलं आहे. हे पोहे मी भिजवून घेतलेले आहेत. हे 2 मिडियम आकाराचे बटाटे असे पातळ काप करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आणि पाण्यात ठेवलेले आहेत जेणेकरून ते लाल पडणार नाहीत. इथे मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत पोह्यात टाकण्यासाठी आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि 2 ते 3 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि आपल्याला लागणार आहे थोडीशी इथे कोथिंबीर मी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे या पद्धतीने. चला तर तेल आपलं छान तापलेलं आहे, आपण फोडणी करून घेऊया. अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. छान तडतडल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे देखील टाकून घ्यायचे आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे देखील टाकून घेत आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. छान मिरच्या आपल्या परतून झालेल्या आहेत, शेंगदाणे देखील छान परतले आहेत. आपण त्यात आता टाकून घेणार आहोत कट करून ठेवलेले बटाटे. हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत जेणेकरून बटाटे छान शिजून निघतील, छान बटाट्याला वाफ येईल. मी पोह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेत आहे आणि चवीपुरते मीठ देखील टाकून घ्यायचे आहे. छान बटाटे झालेले आहे, बघू शकता कट होत आहे, सुंदर वाफ आलेली आहे. आपण आता यात थोडीशी हळद टाकून घेणार आहे, पोह्यांना कलर छान येईल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण टाकून घेणार आहोत कढईमध्ये. छान आधी आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे. यात टाकून घेऊया कोथिंबीर. मिक्स करून आपण 2 मिनिटासाठी आपण वाफ काढून घेणार आहोत. पोह्यांना छान वाफ आलेली आहे. आपण आता त्यात ओलं खोबरं टाकून घेणार आहोत. किसून घेतलं आहे मी ते आणि छान आपण मिक्स करून घेणार आहोत. लुसलुशीत पोहे झालेले आहे, पाहू शकता सुंदर झालेले आहे. पोहे आपले छान झालेले आहेत, पाहू शकता मऊ लुसलुशीत. छान कोथिंबीर पेरलेली आहे, वरतून ओलं खोबरं देखील टाकलेलं आहे आणि लिंबाची फोड देखील घेतलेली आहे. सुंदर झालेले आहे बटाटा पोहे. नक्की करून पहा या पद्धतीने आणि कसे झाले ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.